मित्रांनो, आज जगात जे युद्ध घडतंय त्याची भविष्यवाणी श्री स्वामी समर्थ यांनी आधीच केली होती. तर मित्रांनो, एकदा झालं असं की श्री स्वामी समर्थ आणि त्यांचे भक्त एका झाडाखाली बसले होते. तेव्हा एक भक्त स्वामी समर्थाजवळ येतो आणि त्यांना विचारतो, स्वामी सांगा ना, भविष्यात माणूस कसा असेल, पृथ्वीचा अंत कसा होईल. तेव्हा स्वामी गालातल्या गालात हसतात आणि सांगतात, तर एका बाळांनो, रणांगण पेटेल, आकाशात अग्नी उडेल, मिसाईल उडतील, विमाने गर्जना करतील, शहरावर आग कोसळेल, तोफांचा आवाज आकाश फाडून टाकेल, पृथ्वी थरथर कापेल, रात्री आकाश लाल होईल, धुराने आकाश काळं पडेल, लोक भीतीने घराबाहेर पळतील, रस्त्यावर सायरन ओरडतील, मुलांच्या डोळ्यात अश्रू असतील, आई आपल्या लेकरांना कवेत घेईल आणि लोक देवाला हाक मारतील, आकाशातून अग्नीचा वर्षाव होईल, जमिनीवर धुराचे ढग उठतील, मोठमोठ्या इमारती कोसळतील आणि शहर शांततेऐवजी किंकाळ्याने भरून जाईल, सैनिक रणांगणात उभे राहतील, टँकर रस्त्यावरून धावतील, बंदुकीचे आवाज सतत घुमतील आणि आकाशात लढाऊ विमाने फिरतील, एक क्षणात सगळं बदलून जाईल, शांत शहर रणांगण बनेल, लोकांचा विश्वास तुटेल आणि भीती प्रत्येक मनात बसेल, धुरात सूर्यही दिसेनासा होईल, रात्री अंधार दाटून येईल, प्रत्येक घरात प्रार्थना सुरू होईल, लोक आसरा शोधतील, मंदिरात, मशिदीत, चर्चमध्ये गर्दी होईल, सर्वजण देवाला एकच विनंती करतील, हे युद्ध थांबव. पण रणांगण अजून पेटलेलंच असेल, मिसाईल अजून उडत असतील, विमाने अजून गरजत असतील आणि आकाश अजून अग्नीचे भरलेले असेल. तेव्हा जगाला समजेल, युद्ध म्हणजे विजय नाही, युद्ध म्हणजे फक्त विनाश आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या युद्धाबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.